बाय बाय. सांभाळून धडपडू नकोस. कुठे पण उतरशील नीट धरून उतरत जा. मदत घे लोकांची. तुझ्या बरोबर आहेत आता माणसं. स्वतःहून कुठेही एकटं करायचा प्रयत्न करू नकोस. काय झालं तर मला फोन कर. बरं. हो. बाय बाय. अख्ख्या घरामध्ये मीच आता. आणि ही गच्ची नाही, बाल्कनी. बाल्कनीला पण काय म्हणतात बरं मराठीमध्ये. चर्चच्या घंटा वाजतायत. 12 वाजले असावेत. आता मस्तपैकी इथे कॉफी घेऊन बसतो आणि शांतपणे पितो. आता मस्तपैकी आंघोळ करून कॉफी बनवतो. उरलेलं सगळं गरम पाणी संपवायचं मला. तारांगण डोळे झाकून गेले. मारी टॉवेल राहिला तिकडे, कॅमेरा राहिला चालू. ह्याचा पुढचा प्रसंग बहुतेक सेन्सॉर बोर्ड कापून टाकणार. त्या अमिताभ बच्चनचं पण दिवारमध्ये असंच काहीतरी झालं होतं. बिल्ला नंबर 786. ये रे बाळा ये, तुला जोडीनं बेळगाव फिरवीनं ये रे. चाम मारे तिच्या. बरं झालं वेळेतच हाती आला, नाहीतर नको ते प्रकरण उभवलं असतं आणि या व्हिडिओचं शीर्षक द्यावं लागलं असतं, आपण याला पाहिलं का. नको ते जोक. कॉफी आहे कुठे? कोणी कॉफी देता का रे? कॉफी ही सापडली कॉफी. हा काय कॉफीचा प्रकार आहे? दगडासारखी घट्ट दिसते. करणार कशी कॉफी? कॉफीची मशीन. इटाली म्हणजे कॉफीमध्ये प्रसिद्ध, अगदी मशीन मधून. आमच्यासारखे थोडेच पितात कॉफी. पण प्रश्न तोच राहिला, करायची कशी? प्रश्न बाका आहे. हा काहीतरी वाल्व असावा, आमच्या मिल्क कुकरला असतो तसा. इथे काहीतरी जळालेलं आहे, म्हणजे हा भाग गॅसवर ठेवायचा असावा. आणि ही तोटी म्हणजे इथनं बाहेर येतं, म्हणजे ह्यातनं पाणी घालायचं. आणि कॉफी कुठे ठासणार इथे? पण ही तर तोटी आहे, म्हणजे इथनं कॉफी येणार. कॉफी घालायची कुठून? हे काहीतरी आहे. हा भाग निघतो. तरीच ते घट्ट करतात ना. सापडलं. हीच ती जाळी कॉफीची. याच्यात पाणी घालायचं, गॅसवर ठेवायचं. मग आता त्याच्या आधी ते नाही काय कॉफी हाऊसमध्ये ठासतात कॉफी, तीही जागा. म्हणजे इथलं पाणी उकळलं की या बंद जागेत त्याच्यावरील दाब वाढणार आणि उकळलेलं पाणी जोराने इथल्या कॉफीतून मिसळून वर येईल आणि या जाळीत कॉफीचे कण गाळले जाणार आणि या नळीतून उसळून बाहेर पडणार या भागामध्ये. आणि हे झाकण मी बंद ठेवल्यामुळे बाहेर न सांडता माझ्यासाठी कॉफी तयार होईल. सांडलीच शेवटी. आता पटका मारायला पाहिजे. शेवटी पटका मारतो. आणखीन किती सांडते काय माहिती. आता पाणी गरम करायला लावतो. आता सहसा याच्यामध्ये कुठेतरी रेषा असते मर्यादेची. माझ्या मते मला जेवढी कॉफी पाहिजे तेवढं पाणी घालतो. 1 कप कॉफीसाठी किती हा पसारा. आता ही ठेसून भरलेली कॉफीचं भांड ह्यात घालायचं आणि मग ह्याला अगदी घट्ट करायचं. वाफ सुटली नाही पाहिजे. पुरे झालं. आमचं घट्ट करणं म्हणजे दुसऱ्या कोणाला उघडता येऊ नये. आता वाफ येईपर्यंत वाट बघितली पाहिजे. ह्याचं झाकण कुठे आहे?
झाकण कुठे ठेवलं? मारी झाकण कुठे गेलं? अरे कॉफी ओतू चालली. घ्या आता हे पण साफ केलं पाहिजे. वास मात्र छान येत आहे. वास नाही म्हणायचं, एक वेळ सुवास म्हणा किंवा सुगंध म्हणा. वास आपल्याला दुसराच कुठल्या तरी गोष्टीला येतो. झाली एकदाची कॉफी. आई सांभाळूनच ओततो. टेबल साफ करायचंय, नंतर गॅस साफ करायचंय, आणखीन ते जमीन पण पुसायला लागू नये मला. दिसते तर छान, पण ही झाली काळी कॉफी. ही काय पित नाही मी जुलाब झाल्याशिवाय. त्या दुधाने नक्षी काढतात ना, ते करून बघतो. दूध गरम करून घेतलं मी. माझ्या मते हे चॅनल मी बंद करतो आणि काहीतरी कुकिंगचं चॅनल उघडतो. म्हणजे गोष्टी कशा न कराव्या हे लोकांना शिकता येईल त्यातून. आता नक्षी काढतो दुधाने बरं का? नको, इथे नको. जमिनीवर घेतलेलं बरं. सांडलं तर जमिनीवर सांडेल, लोकांना कळणार पण नाही काय सांडलंय का नाही. ते हे हलवतात का हे हलवतात? ही कसली नक्षी? जमिनीला मॅशिंग पार्श्वभूमी झाली. मारे शेवटी सांडलीच. पराक्रम केला, पराक्रम. हा क्षण माझ्या कायम लक्षात राहील. प्रत्येक पुरुष आयुष्यात कधी ना कधी पहिल्यांदा कॉफी बनवतो. तो हा क्षण लिहून ठेवा सुवर्ण लेखात. नको पाषाणावर लेख. पाषाणावर लेख नाही, पाषाण लेखा काय असेल ते. कडू 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 कडू. कसं ते युट्यूबवर सगळेजण करतात आणि काय वाव वाव करतात. चांगलं आहे. तुझं आहे तुझं पाशी. मारे हे पण पुसायला पाहिजे आता. त्याच्यापेक्षा बाहेर कुठेतरी कॉफी हाऊस मध्ये जाऊन कॉफी पिण्यामध्ये दिख रेला वा पुरा का पुरा इटालियन. काय रे, वर इटालियन गॉगल आणि खाली काय संडासाच्या चपला. इथे एक चांगलं कॉफी हाऊस आहे. रिकामा पण आहे, आरामात बसीन इथे. Hello. Hello. Hello, second time today. Yes. I will have a big coffee, a big cappuccino, A big. and this biscuit with the red in between. Yes, please. Grazie. Thank you. Grazie. 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 You say grazie, huh? What I should say? Me lo deve dire lui? Prego. Vi prego. Prego. Prego, prego. 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 Wow. Grazie. Prego. मला कुठे कान्हा का अजून येईन ना. ये अगं किती चाललीस आज? किती चाललीस? 6,000 फेऱ्या. 6,000 पावलं. अरे वा. कसं वाटलं? हा, मजा करून आलेली दिसते माझ्याशिवाय पहिल्यांदा. हे घे पाणी पी आधी. तू काय केलं सांग बरं. काय मजा केली मी. काय नाही केलं, कॉफी बनवली मी. मशीन मध्ये कॉफी बनवली. काय सॉलिड बनवतो मी कॉफी, विचारू नको. आपण जाऊ परत घरी घेऊ, नवीन मशीन घेऊ चांगली अशी, इथे आहे तशी ती, आणि तुला रोज बनवत जाईल मी कॉफी. हा, सॉलिड बनवतो मी. त्याच्यावर दुधाने नक्षी पण काढतो मी. हो, फुलपाखरू काढतो आणि काय काय काढतो. आणि काय केलं? आणि कॉफी हाऊस मध्ये गेलो, तिकडे काय काय खाल्लं. सँडविच खाल्लं वेगवेगळ्या प्रकारचं, केक घेतला आणि मिल्कशेक घेतला, आणि मग नंतर दुसरीकडे कुठे जाऊन जेवलो मी. खूप मजा केली. काय जेवलं? काय बरं जेवलो, ते काय असतं ते इटालियन वगैरे काय होतं, पदार्थांची नावं मला माहित नाही. अशा त्या अळ्यांसारखं काहीतरी असतं ते सगळ्या गोष्टी. लहान अळ्या, मोठ्या अळ्या. थकलीस काय का? नाही,
आम्ही सकाळी गेलो, हा. बस लगेच मिळाली आम्हाला. जागा मिळाली बसायला? हो, मला देतात सगळेजण बस. मागच्या वेळी दिली नव्हती कोणी? हो. ड्रायव्हरने बस थांबवली त्यासाठी? तेव्हा गर्दी होती. हो, मग आता त्यावेळी माहिती आहे ना, त्या ड्रायव्हरला कळलं वयस्कर माणसाला कोण जागा देत नाहीये, त्याने भर रस्त्यामध्ये थांबवली. बस स्टॉपवर नव्हती थांबवली, ती मध्ये थांबवली त्याने. त्याला राग आला असं आणि तो उठून आला आणि त्याने जिथे अपंगांच्या ठिकाणी कोणत्या तरुणी बसली होती तिला सांगितलं ही जागा करून दे म्हणून. मग यावेळी कोणी उठून दिली तुला जागा? आता संध्याकाळी पण असंच झालं, बस फुल होती आणि पहिल्याच सीटवर एक माणूस बसला होता मध्यमवयीन. तर त्याने बघितलं मी उभी आहे, तो पटकन उठला, म्हणून म्हणाला इथे बस. अच्छा. आम्ही सकाळी गेलो, बोटीत बसलो, बाजाराकडे तिथे उतरलो. तो जुन्या काळातला बाजार आहे, जुन्या काळातला बाजार. पण 1 वाजला होता. अच्छा. त्यामुळे मासे वगैरे सगळे संपले. म्हणजे अजून खरोखर खरा बाजार चालतो तिथे? मला वाटलं फक्त ऐतिहासिक ठिकाण आहे ते, तिथे बाजार होता. अच्छा. नाही, भाज्यांचा बाजार होता, पण सगळं आटोपलं होतं. अच्छा. 1 वाजता बंद होतो. अच्छा. तरी पण आम्ही पुढे पुढे जात राहिलो. पाहिलं फळांचा बाजार आहे, काही दुकानं चालू होती आणि पुढे जाऊन पाहिलं तर ते मासे भरलेले होते, त्यांचे पॅक झालेले होते, गेलेले होते. हे बघ काय आहे? स्नेल. काय जिवंत आहे? जिवंत होते ते? जिवंतच असतात बिचारे. आता आपण स्नेल्स बघितले, हा, त्याला स्नेल बोलतात किंवा मराठीत आम्ही त्याला घुले म्हणायचो. तर आपल्या नखापेक्षा पण लहान असे ते आकाराने असायचे. माझ्या लहानपणी ते 1 आण्याला एवढे मिळायचे असे. आणि मग ते धुवायचे आणि धुवून ते शिजवायचे. जसं शिंपले आपण शिजवतो तसं त्यात मीठ घालायचं, ते काढायचे आणि मग पिन किंवा सुई घ्यायला घ्यायची. त्याला वर खवलं असतं बारीकचं, ते काढायचं आणि आतलं ओढून काढायचं आणि तोंडात घालायचं. काय मजा यायची. तिथे एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये किंग प्रॉन्स होते, काळे लॉबस्टर होते, शेवंड साधारण एवढे. काळे शेवंड पाहिलेस तू कधी? नाही, आपल्याकडे ते कोळंबी सारखाच रंग असतो त्याला, गुलाबी लालसर. हे कम्प्लिटली काळे होते. बाजूच्या दुकानात गेलो, तिथे खायला होतं सी फूड, समुद्रातले प्राणी असतात ते, कालवं, शिंपले, फ्राय केलेलं सगळं. असा एक कोन 10 युरोला होता. अच्छा, म्हणजे स्वस्त नाही? स्वस्त नाही, बरोबर. टुरिस्टचं ठिकाण ते. आपल्याकडे पण तेलावीवला, याफोला खूप टुरिस्ट येतात, समुद्रकिनारी ऐतिहासिक जागा आहे आणि तिकडे पण त्यांना ते कोळंबी वगैरे अशा गोष्टी देतात. लोकांना वाटतं की इथे समुद्रातनं आत्ताच काढून आणलेला माल आहे आणि खरी गोष्ट काय आहे, ते सुपर मार्केटमध्ये गोठलेले स्वस्त मिळतात, ते तिथे येऊन डिफ्रॉस्ट करतात आणि मग तुम्हाला वाटतं की आपल्या समुद्रातनं काढलेलं आहे, तो अर्ध्या किमतीचा माल असतो आणि टुरिस्ट आपल्या देतात 10 युरो का काय. मग तिथून पुढे आलो, तिथे भाज्यांचं दुकान होतं, वेगवेगळ्या भाज्या होत्या. फॉरसबी अगदी अगदी म्हणजे अगदी कोवळी होती. चवळीच्या शेंगा असतात, लांबट शेंगा असतात ना, त्या कशा अगदी बारीक असतात. चवळीची शेंग माहितीये ना? अगदी सुंदर तरुणी असेल तर तिला चवळीची शेंग म्हणतात. असं आहे काय? मग कमनीय बांध असलेली जर मुलगी असेल, मुलगी स्त्री असू शकत नाही ती, अच्छा, तर तिला चवळीची शेंग म्हणतात. भोपळा माहितीये मला. काही टोमॅटोंचा आकार तर भोपळ्याला जशा शिरा असतात ना,
तशा टोमॅटोला. हो, इथे टोमॅटो खूप वापरतात ना, तर टोमॅटोचा नेहमी ते पास्तामध्ये वगैरे उपयोग करतात. त्यांच्याकडे अनेक प्रकारची टोमॅटोची लागवड होते. आपल्याकडे कधी कधी इथनं खास प्रदर्शन असतं तेव्हा इथले काही टोमॅटो तिकडे दाखवतात आपल्याला आणि ते भरमसाठ किमतीने. अगं पण तू खाल्लंस की नाही काय तिकडे? ऐक ना, तुला सांगते, नवीन बेटावर जायचं होतं. काय नाव मग त्याचं? मुरानो बेटावर जायचं. खूप लोकांना माहिती नाही. सगळ्यांना वाटतं की व्हेनिस ही जागा बेट आहे ना, आणि त्याला लागून ती 2 बेट आहेत, एक डुरानो आणि एक मुरानो. तिथे ते रंगीत रंगीत घरं दिसतात, ते बघायला आम्ही गेलो होतो. अच्छा. हा, आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. काय? त्या बाजाराकडून आम्हाला पलीकडच्या काठावर जायचं होतं. म्हणजे ते कालवा असतो म्हणजे इथला रस्ता, व्हेनिसचा रस्ता म्हणायचा, रस्ते नाही. आपण कसं ते झेब्रा क्रॉसिंग असतं, रस्ता ओलांडायचा मार्ग असतो, त्याच्यावर क्रॉस करून आपण जातो. इथे पाणी आहे मध्ये, इथे पाणी आहे, पूल असतात सगळीकडे. तर मग त्यासाठी आम्ही गोंडाला मध्ये बसलो. म्हणजे ते लांबट ते काठीने ढकलतात. आपण खूप महाग आहे इथे. ते फक्त लांब प्रवास करण्यासाठी. आम्ही इकडनं या काठावरून त्या काठावर, मी तिकडे बघितलं, 200 मीटर समज, म्हणजे थोडस या काठावरून त्या काठावर 200 मीटर जायचं एवढं. तर 2 युरो. आणि ते टुरिस्ट येतात ना, सगळे फोटो काढतात. काल पण बघितलं आपण की सगळे फिरायला जातात. माहिती त्याचे किती पैसे घेतात? 40 मिनिटाची ती फेरी घेतात. अर्थात त्याचं काम आहे, मेहनत करतो तो माणूस. मात्र तेवढ्याशा फेरीचे, 40 मिनिटाच्या फेरीचे 80 युरो. आणि अनेक जोडपी येतात, त्यांना ते अगदी रोमॅन्टिक वाटतं, त्यांच्यासाठी ते गाणी पण गातात. पण त्याचे आणखीन 20 युरो द्यावे लागतात. म्हणजे 80च्या ऐवजी 100 युरो दिले की तो बोटीला ते भल्ले पण मारतो आणि तुमच्यासाठी गाणी पण गातो. एका माणसाचे 2. आता एका वेळेला 15 माणसं सुद्धा बसतात. तिथून फक्त इथे आणायचं किती वेळ लागतो? किती वेळ? 2 मिनिटं 3 मिनिटं. कमाई चांगली. त्या 40 मिनिटात हे लोक जास्त कमवतात. मी बघू का काम? हो. मी हे कोणतंही काम, दुसऱ्याचं काम नेहमी आपल्याला सोपं वाटतं. तसं सगळ्यांनी केलं असतं नाही का? त्यात काहीतरी असेल त्याचे परिश्रम असतील, किंवा त्याच्यावर काय टॅक्स असेल, काही असेल, सगळं असतं. जसं नेहमी दुसऱ्याचं कुरण हिरवगार दिसतं, तसाच प्रकार. बरोबर. ते दिसण्यासारखं जेवढं कमवत असते, तर आतापर्यंत त्याने धंदा बंद करून गाड्या बिड्या घेऊन बंगल्यामध्ये शानदार बसले असते. तर तेवढा क्रॉस करून आम्ही आलो, मजा आली. मग जमलं ते? कारण ते संथ नसते ती. त्याने मला धरलं, त्याने दोरीने बांधली होती होडी, गोंडाला बांधली, आणि त्या गोंडाला माणसाने मला असा हात धरला, असं धरून खाली उतरवलं. मग खाल्लंस काय? जेवला कुठे? सांगते ना. बूट घेतली आणि मुरानो. जवळजवळ 50-1 मिनिटाचा प्रवास आहे तो. आणि त्या कालव्याचं रूप किती मोठं आहे हे पुढे पुढे कळतं. हो, बरोबर. तो समुद्राचा भाग आहे. हे सगळे कालवे आहेत. आपल्याला वाटतं नदीचं एखादं रूप असेल, आपल्याला तसंच वाटतं नाही का? खाडी असते, नदी असते, नदीचे कालवे असतात. हा खरा समुद्राचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये ती वस्ती केलेली आहे. हो, मध्येच एक स्मशानभूमी आहे. आणि काही जे श्रीमंत लोक असतात, इथे अशी प्रथा होती, आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी उंच मनोरे. तिकडे बाजूला एक चर्च दिसलं जाताना. त्या चर्चवर क्रॉस होता आणि त्याच्यावर मोठा पक्षी, पाणबगळा असतो तो बसलेला होता. तर मला वाटलं काही स्टॅच्यू असेल, बघते तर तो हलतोय. परत येताना पण तसंच दिसलं. तो दुसरा बगळा असेल. हो, दुसरा असेल. पण सगळे बगळे सारखे, पण तो दगडी नव्हता हे सांगायचं. खरा बसलेला होता आणि तसाच बसलेला होता. आणि सगळी रंगीबेरंगी घरं. काय म्हणते? हो, अगदी ते चित्रातलं वाटतं तसं. अगदी तसं. फोटो बिटो काढलेस की नाही त्या घरांचे? सगळं काढले. मला दाखवा ना. पिवळी घरं, तपकिरी घरं, लाल घरं,
पण सगळ्या घरांच्या खिडक्या हा पांढऱ्या. हा, म्हणजे भिंतींची रंग सगळ्यांची वेगळी आणि खिडक्या सगळ्यांच्या पांढऱ्या. ही छान रंगसंगती आहे. हो, हा, त्यामुळे ते बघायला छान, दृश्य छान होतं. हे विशिष्ट झालं. तो म्हणजे पांढरी जी चौकट आहे ती कशाच्या बाहेर नाही, आतमध्ये आहे. आणि कुठल्याही रंगावर निळा, पिवळा, लाल त्याच्यावर पांढरी चौकट आतमध्ये आखली, आता मला कळतंय ते अगदी उठून दिसते. दागिने होते खड्यांचे वेगवेगळे. काही पुरुष ब्रेसलेट घेत होते मण्याचे. तुला आवडलं असतं मण्याचं ब्रेसलेट? सलमान खान आहे काय का गोविंदा? अगं तू जेवलीस की नाही? काय जेवली मला ते सांगणार. ते शेवटी नाही तर मी तुला आता देतो, नंतर शेवटी म्हणशील काय खाल्लं नाही, खाऊन आलीस की नाही? खाऊन आले. आणि मग काय केलं? जेवला नाही. जेवण कधी येणार आहे? आता एवढं आईस्क्रीम वगैरे खाल्लं ना, आणि तिथून गेटो पाहायला गेलो. ज्यू लोकांचं, रहिवाशांचं ठिकाण. हो, ती जागा अशी आहे, घेटो म्हणजे जिथे त्या युद्धाच्या काळात, ते हॉलोकॉस्टच्या वेळेमध्ये तिथे ज्यू लोकांना फक्त त्या भागातच राहायला परवानगी होती आणि तिथून संध्याकाळी 7 वाजल्यानंतर त्यांना बाहेर जायची बंदी होती. कोणीही असो, डॉक्टर असो, कोणीही असो, सगळे 7च्या घरात बंद त्यांना. हा, आणि त्यांचा गुन्हा काय की त्यांचा धर्म ज्यू म्हणून, बस, बाकी गुन्हा नाही काय त्यांचा. तर ते पाहिलं. ते त्यावेळी इथे मला वाटतं मुसोलिनीची सत्ता होती इटलीमध्ये, असं मला वाटतं, नाही का? हिटलरच्या काळात इथे मुसोलिनी होता आणि त्या दोघांचे लागे बांधले होते. तिथे फक्त एक रेस्टॉरंट होतं, तिथे लिहिलेलं होतं कोशेर जेवण आहे म्हणून. अच्छा. आणि तिथे ज्यू धर्माची खून म्हणून दारावर, त्याला मेजुदा म्हणतात, हा, दारावर लावतात. आणि कोशर जेवण म्हणजे मुसलमानांचं कसं हलाल, तसं ते ज्यू लोकांमध्ये त्या प्रकारे जे मटण वगैरे असतं ती प्रार्थना म्हणूनच करूनच ते कापतात. अगदी जवळ घर आहेत ती. आणि त्या बिल्डिंग पण, चाळी पण ज्या आहेत त्या 4-5 मजली चाळी आहेत. आणि वर जायला लिफ्ट नाही. अच्छा. 6 मजल्यांची चाळ होती ती. हो, का माहिती का? अख्ख्या व्हेनिस मध्ये तळमजली किंवा दुमजली. हो, मात्र ज्यू लोकांना तिकडे कोंडी केली होती, त्याच्या बाहेर त्यांना कुठे राहायला नाही. लोकसंख्या वाढली, काय करणार, त्यामुळे ते मजले वाढवले तिथे त्या लोकांनी, आणि म्हणून ते दाटीवाटीने आहेत ती सगळी घरं. आणि नंतर आता तुझा प्रश्न, जेवलात काय? तिथून पुढे गेलो आणि रेस्टॉरंट पाहिलं. इटाल प्लस इंडियन. काय म्हणते? भारतीय जेवण खाल्लंस? हो. आता मला खरोखर वाईट वाटतं मी आलो नाही ते. आम्हालाही खूप वाईट वाटलं की आता शामू इथे हवा होता. आणि जेवण अगदी तुझ्या आवडीचं होतं. तुमच्या 5 जणांचं जेवढं बिल झालं ना, त्याच्यात दुप्पट बिल आलं असतं, मी एकटा आणखीन आलो असतो तर. काय खाल्लंस? ऐक, मेनू आले. मेनू पाहिल्याबरोबर आम्ही गाळ पडलो. महाग होता? नाही, मॅक्सिमम 20 युरो. 20 युरो स्वस्त नाही? मॅक्सिमम त्या ह्याच्यात. अच्छा. पंजाबी समोसा कितीला होता? 2 तुकडे 2 पंजाबी समोसा 5 युरो. 5 युरोला? तरी पण स्वस्त नाही. प्रवाशांची जागा आहे. हा, त्या मानाने स्वस्त. तिथल्या इतर रेस्टॉरंट भारतीय जेवण आहे. हा, बरोबर. चव भारतीय आहे. मग तिथे 5 युरो काय? आता मला आठवतं, काल पण एवढं आपण व्हेनिस फिरलो, अख्खा दिवस फिरलो, भारतीय रेस्टॉरंट कुठे दिसलं नाही. आता बघ, आता कसा चेहरा तुझा, मगासपासून मी बघतोय तुझा चेहरा असा जरा थकलेला. मला वाटलं आपली दिवसभरून थकलेली आहेस. मग आता जेवणाचं निघालं तर कसा चेहरा खुलला तुझा. म्हणून मी म्हणत होतो सुरुवातीपासून जेवणाचं सांग. आता बोल.
तर मेनू बघितला काय खूप छान छान मेनू होते. पालक पकोडा होता, आलू टिक्की होतं, बटाट्याची, व्हेजिटेबल समोसा, पंजाबी व्हेजिटेबल समोसा, पंजाबी मटन समोसा. म्हणजे शाकाहारी नव्हतं नुसतं? दोन्ही. अच्छा अच्छा. पंजाबी होतं काय? मी तुला नंतर सांगेन. आणखी नाही काय? सस्पेन्स आहे ते तुला मी शेवटी सांगेन. थांब, आता तू भारतीय जेवणाचं काय सांगणार असशील, तुम्ही एक बिअर उघडतो माझ्यासाठी आधी. म्हणजे तुला काय आणू का सरबत वगैरे काय? थांब, मला ते अगदी आनंदाने ऐकू दे. हा, आता सांग मला काय खायला होतं. तर मेनू कार्ड आणून दिलं त्याने आम्हाला. हा, बघितलं तर अरे काय हे एक एक पदार्थ आहे. हा, चिअर्स मम्मी. चिअर्स. हे होतं कोलंबी फ्राय. हा, आता मला माहितीये तू काय खाल्लंस ते. काय खाल्लंस तर मला कळलं. काय सगळ्यात महाग 20. किती मोठी होती प्लेट? किती कोळंब्या होत्या? 5 पीसेस. अच्छा. म्हणते मोठा. तुला काय लहान असो मोठी असो कोळंबी खाल्ली म्हणजे झालं तुझं इटली. तुला आश्चर्य वाटेल, मी ते मागवलं नाही. काय ग, माझ्या बरोबर जातेस नेहमी कोळंबी मागवते, सगळ्यात महागातला पदार्थ मागवतेस. त्यांच्या बरोबर गेली तर बरोबर स्वस्तात काहीतरी घेतलं. उद्या आपल्याला निघायचंय ना. हा बरोबर, पोट सांभाळलं पाहिजे. त्यासाठी खरी ही गोष्ट. मासे वगैरे ना, माशाचे पदार्थ रेस्टॉरंटमध्ये परदेशी असताना किंवा काही महत्वाची कामं असतील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधी खाऊ नयेत रेस्टॉरंटमध्ये. हो, माहित नाही कोणत्या प्रकारचे आहेत ते. शिळे वगैरे असतील पटकन पोट खराब होऊ शकतो. स्टार्टर मध्ये मी मागवला आलू समोसा. अच्छा. आणि इतर आणि बाकी आलू समोसा म्हणजे पंजाबी समोसा. भात होता म्हणजे बिर्याणी पण असेल? बिर्याणी पण होती. काय म्हणते? आणायची नाही माझ्यासाठी टेकअवे? बिर्याणी बोलतोस, माझी एवढी आठवण आली तिथे. घ्यायचं ना काहीतरी बांधून टेकअवे बांधून घ्यायला होतं. मग विसरलीस तू मला? विसरली मी तुला खरंच. आणखीन एक बाटली पिईन मी आता. एक वेटर होता. भारतीय होता? नाही. त्याला म्हटलं मी तुझं नाव जाणू शकते का? त्याला विचारलं तर म्हणाला हा इग्रिस. तर म्हटलं, त्याला विचारलं कहाँ से हो आप? तर म्हणाला अफगानिस्तान से हो. तर मी त्याला म्हटलं मुझे ऐसा लगा की आप इंडिया से हो. कारण जेव्हा मी आत गेले होते तेव्हा मी त्याला प्रश्न केला होता कैसे हो. म्हणाला अच्छा हो. म्हणतो हिंदी जानते हो आप? म्हणाला थोडा थोडा. तर अशी त्याची माझी ओळख झाली. जेवण झाल्यानंतर त्याला विचारलं, म्हटलं आप बहुत अच्छे आदमी हो, मुलाकात से मालूम पड़ता है, आप बता सकते हो मुझे कि यहाँ का शेफ कौन है? तो यहाँ का शेफ है पाकिस्तान से, 20 बरस से यहाँ काम करते हैं, 3 शेफ है. अच्छा. आता मी तुला मराठीत सांगते त्याचं. नाही सांग, हिंदीत सांग. म्हणजे नेमकं कसं बोललीस ते कळेल. तुझं हिंदी चांगलं आहे तुझं. तो यहाँ के 3 शेफ है, 2 पाकिस्तान से और एक है पेशावर से. शेफला काय म्हणतात? बावर्ची. 3 बावर्ची. नाही तसं तो नाही म्हणाला. हिंदी बोलणाऱ्यांना पण ते बावर्ची माहिती नसतं. मतलब बहुत अच्छा, क्योंकि मैंने खाना खाया, खाने का टेस्ट बहुत ही अलग था और मुझे बहुत पसंद आया. मात्र पाकिस्तानी जेवण म्हणजे ते रंगाने अगदी लाल भडक असतं भारतीयाच्या पेक्षा. ह्याचा अर्थ ते जास्त तिखट असतं नाही. भारतीय जेवणापेक्षा पाकिस्तानी जेवण कमी तिखट असतं. तुझं खाण्याचं ऐकून माझी बिअर संपली आणि माझ्या पोटात पडली भूक. मला नुसतं शब्द ऐकावे लागतात. मी काहीतरी खायला करतो आता. मला साधं काहीतरी आणायचं ना, पुण्यातनं काहीतरी आणायचं. 2 समोसे. सॉरी नको म्हणूस, मला खूप वाईट वाटलं. मग मला पण वाईट वाटतंय. मला वाईटापेक्षा जास्त वाटतंय. उपासमार झाल्यासारखं वाटतंय. मजा केलीस ना तू. कोळंबी आणि सालमन मच्छीचं एकत्रित कालवण येते. घे चव घेऊन बघ. वास नाही, चव घे. नाही मला नकोय आता खायला. अगं बोट घालून जरा बघ ना, जरा चव घेऊन जरा सांग मला.
छान आहे. बघू बोट बघू तुझं. क्लीन झालं. क्लीन झालं ना. काय नाही घेतलं, काही नाही चव घेतलीस तू. हा, मामा बनवतोस मला तू. हा, तू आपल्या मुलाला मामा बनवतोस. म्हणजे भरपूरच खाऊन आली आहेस, कळलं मला. खूप खाल्लेलं आहेस तू. हा, अजून काही गोष्टी सांगितल्या नाहीत त्यातल्या मी. हो, माझ्या पोटामध्ये सगळी आग पडली. थांबते झालं. बघ जरा उडून कसं आहे, गरम आहे, खाली ठेव काय तरी. दिसायला तर छान आहे. वासही चांगला आहे. हे शिंपले, कालवं वगैरे ना, ह्याचे लहान लहान तुकडे वगैरे सगळे याच्यात आहेत. पण खाऊ कशा बरोबर हे? ब्रेड आहे ना. आता मी माझी पोट पूजा करतो आणि मग तू तुझी सगळी गंमत काय असेल ना ती मला सांग. आता मी ऐकू शकतो नीट भरल्या पोटाने. नाही प्लीज. आणि भाजलेले पापड. भाजलेले का तळलेले? भाजलेले. भाजलेल्या पापडांमध्ये माझ्या मते करू नये. पापड करावे तर तळावे. पण तिथे असे आणून दिले ते मी सांगते. त्याचे असे गोल केलेले होते आणि ते आणून ठेवले. असे गोल केले म्हणजे काय? मिठाने असं गोल करतात ना ते कोणासारखं. आणि माझे समोसे, गरम गरम समोसे. हळू घे. थांब जरा 5 मिनिटं थांब, बोल नको.